5 ऑगस्ट 2026 रोजी आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांनी जो आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक असा काळा जी.आर. काढलेला आहे त्याचा आम्ही बिरसा पॅटर्न संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो। या जी.आर. मुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या हक्कावरती व स्वातंत्र्यावरती गदा येणार आहे। या जी.आर. मध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की आदिवासी आश्रमशाळेमध्ये व वसतिगृहामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना उपोषण आंदोलन व मोर्चामध्ये सहभागी होता येणार नाही। तसेच 26 वर्ष झाल्यानंतर आदिवासी वसतिगृहाचा लाभ घेता येणार नाही। खरं बघितलं तर आदिवासी आश्रमशाळामध्ये व वसतिगृहामध्ये पाण्यापासून तर जेवणापर्यंत समस्या आहेत, आरोग्याच्या समस्या आहेत व सुरक्षाच्याही गंभीर समस्या आहेत। ह्या समस्या विद्यार्थ्यांनी बोलून नाही दाखवल्या तर त्या जनतेपर्यंत व शासनापर्यंत पोहोचणार नाही। म्हणून हा विद्यार्थ्यांचा आवाज दाबणारा जी.आर. आहे, म्हणून हा तात्काळ रद्द झाला पाहिजे। गडचिरोली जिल्ह्यातील एका आश्रमशाळेमध्ये एकूण 6 विद्यार्थ्यांना सर्पदंश झाला, त्यापैकी 3 विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला। त्याच्यानंतर अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथील आश्रमशाळेमध्ये जेवणातून 100 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्या। अशा ह्या गंभीर घटना आश्रमशाळेमध्ये वसतिगृहामध्ये घडत असून याला सर्वस्वी जबाबदार आदिवासी विकास मंत्री अशोक उईके हे आहेत। हे आपल्या कारभारामध्ये अपयशी ठरत आहेत। म्हणून सर्वप्रथम या आदिवासी विकास मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि जो विद्यार्थ्यांवरती अन्यायकारक जी.आर. यांनी काढलेला आहे 5 ऑगस्ट 2026 रोजीचा काळा जी.आर. तात्काळ रद्द करण्यात यावा अशी आमची बिरसा पॅटर्न संघटनेची मागणी आहे।